पण कंत्राटी पद्धतीने तुम्ही काम देणार म्हणजे कामगारांचं भवितव्य जो मरतोय घर चालवण्यासाठी महागाई एवढी वाढले जे मिळेल ते काम करण्याची ज्याची तयारी आहे किंवा एक मजबुरी आहे म्हणा पाहिजे तर पण काम करून सुद्धा नोकरीची शाश्वती नाही आज काम आहे उद्या काम नाही कंत्राटी पद्धतीने काम करायचं अग्निवीर सारखी योजना ही 4 वर्षांसाठी म्हणजे सैन्यात गेला तर 4 वर्षानंतर त्या बिचाऱ्या युवकांचं काय होणार बेकार म्हणून घरोघरी किंवा दारोदारी फिरतील भटकतील म्हणजे तुम्ही अग्निवीर योजना 4 वर्षासाठी आणताय आणि स्वतःसाठी मात्र 5-5 वर्षानंतर एक्सटेन्शन मागताय म्हणजे बाकी सगळे कंत्राटी पण मी मात्र कायमस्वरूपी नाही मग तुमचं सुद्धा कंत्राट आम्हाला आता संपवावं लागेल जर कामगारांनी चांगलं काम करून सुद्धा तुम्ही उद्योगपतींना धार्जिण्याचा काळे कायदे आणत असाल आणि त्याच्या विरुद्ध कामगार रस्त्यावरती येणार असतील आम्ही हक्काचे पैसे मागितले तर तो गुन्हा होणार असेल तर मोदीजी तुमचं सुद्धा 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं तो हा भारत माताजी माझी आहे भारत देश आहे तो येत्या 4 जूनला तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट मुक्त करत आहोत तुम्हाला जिथे जायचं तिकडे जा का करायचं नाही गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला तुम्ही दिलत काय तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचंय तुम्हाला ज्या शिवसेनेने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला तुम्हाला आज तुम्ही नकली सेना म्हणताय ही नकली सेना नकली आहात तुम्ही नकली आहात म्हणजे हा माझ्या पाठीत वार नाही झालेला हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे मोदीजी तुम्ही ज्या महाराष्ट्राने दोन्ही वेळेला तुम्हाला 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघालात राष्ट्रवादी तुम्ही फोडून टाकायला निघालात आणि महाराष्ट्रामधले सगळे उद्योग धंदे महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेलात मग महाराष्ट्राने तुमच्यावरती आता काय म्हणून उपकार करायचे तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान पद मागितलं महाराष्ट्राने भरभरून दिलं पण त्याची भरपाई तुम्ही अशी करता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे एक तर आम्हाला कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ पण जर कोणी पाठीत वार केला तर मात्र वाघ नख कसा बाहेर काढतो महाराष्ट्र हे शिवछत्रपतींनी त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे ती माझ्या महाराष्ट्राची वाघ नख आज माझ्या समोर बसलेली आहे ही वाघ नख आहेत आणि वाघ नख खरी आहेत मुनगट्टीवारांसारखी बोगस नाही आहेत जे मुनगट्टीवार गेले होते सरकारी म्हणजे तुमच्या पैशातनं लंडनवारी करून आले त्यांची नख कापली पाहिजेत आता खरं मुनगट्टीवारांची म्हणजे वाघ नख आणतो अरे तुम्हाला काय तुमची योग्यता आहे लायकी आहे छत्रपतींची ती वाघ नख बघण्याची तरी तुमची लायकी आहे महाराजांनी काय शिकवलं होतं आपल्याला की परस्त्री ही माते समान असते आणि मुनगट्टीवार जे बोलतायत त्यांच्या चंद्रपूरच्या जाहीर सभेत मोदीजींच्या व्यासपीठावर बहीण भावाच्या नात्यावरती त्यांनी एवढी वाईट बिभत्स आणि विकृत टीका केली आणि तुम्ही महाराष्ट्राचं 30 वाघ नख घेऊन काढला असता काय कोणाचा कोथाळा काढायचा तो हे म्हणे आपले सांस्कृतिक मंत्री शिवसेना यांना नकोय ठीक आहे समजू शकतो पण पृथ्वीराजजी तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे यांना घटना बदलायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव म्हणजे शिवसेना प्रमुख जे सांगायचे की 2 दैवत महाराष्ट्राने देशाला दिली एक म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर